साहेब, मी बायकोला संपून आलोय. कोल्हापुरात थरारक हत्याकांड, पश्चाताप झाला आणि सोलापुरात झाला सरेंडर. कोल्हापुरातील एका नवऱ्यानं बायकोवर सपासप वार करून तिला कोंडून पसार झालेल्या आणि नंतर पश्चातापानं सोलापुरातील फौजदार चावडी पोलिसात येऊन सरेंडर झाला. याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पतीनं चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी चाकून वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हत्याकांडानंतर आरोपी पती सचिन चंद्रशेखर राजपूत स्वतः सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवार दुपारी सचिन राजपूत आपल्या मोटरसायकलवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. जणू काही तो एका मोठी घटना करून त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होता. त्याने थेट पोलिसांना सांगितलं, मी कोल्हापूरहून आलोय, मी माझ्या पत्नीवर चाकून वार केलेत, तिला घरात बंद करून आलोय. सचिनच्या या कबुली जबाबानं पोलिसांनाही धक्का बसला. या माहितीनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची सत्यता पडताळण्यास सुरुवात केली. सचिनने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी ज्योतिबा डोंगराच्या कासारवाडी भागातील निर्जन स्थळाची तपासणी सुरू केली. अथक शोध मोहिमेनंतर त्यांना शुभांगी नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आणि ती सचिनची पत्नी असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी अधिक माहिती दिली. काल दिनांक 6/6/2025 रोजी सकाळी साधारण 7च्या आसपास पोलीस स्टेशनला ठाण्यात कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरहून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्याने शिरोली या मडिसे येथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे. नमूद इसमाकडे चौकशी केली असता त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत, वय 33 वर्ष, आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशीने असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता. म्हणून तात्काळ शिरोली मडिसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमूद इसमाच्या घरी पाठवले. घरी कुलूप होतं, ते कुलूप तोडून पाणी केले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी निदर्शनास झाली नाही. त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेवघाले व मी स्वतः नमूद आरोपीला इंटरव्ह्यू केला असता त्या इंटरव्ह्यूशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबा दर्शनाला घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला. रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथे जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेशुद्ध होत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोलीस स्टेशन दिसेल त्या पोलीस स्टेशनमध्ये तो आला. त्या पद्धतीने ह्या पोलीस स्टेशन आला होता. तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही GPS द्वारे माहिती घेतली. GPSवरचा तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे API गायकवाड यांना पाठवला. त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन GPSचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला. नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठेवला. दरम्यान त्यांचं पोलीस पथक 7 वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या शिरोली MIDC पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या आरोपीवरती इंटरव्ह्यूमध्ये असं समजतं आहे की तो आर्मीमधून भगवडत आलेला आहे, म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे 378 अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सर, आरोपी स्वतः हजर होता? हो, आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला, परंतु आधी तो संदिग्ध माहिती देत होता. घटना घडलेली हे त्याला माहिती होतं, परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. पण आपण नंतर इंट्रोगेशनमध्ये हे सर्व माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस पथकाला इथून मदत केलेली आहे. धन्यवाद, थँक्यू. विजयम SS होम डेकोर, घराला घरपण देणारं UPVC फक्त विजयम SS या सजावट शोरूम मध्येच. UPVC बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी, भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा. कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो, जुना दगडी बांधकाम असो व जुना वाडा, घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित UPVC PVCच्या सहाय्यानं आकर्षक, दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार. पुणे, मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरात विजयम SS या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर, ऑफिस, शोरूम, मेडिकल, मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत. आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा. किचन ट्रॉली, वॉर्डरोब, बेड, होम टेम्पल, सोफा सेट, वॉल पॅनलिंग, फॉल सिलिंग, TV कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल. पर्यावरण बचाव, पेड़ बचाव.
क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात. विजय मेसेज प्रोप्रायटर व्ही मंथेन. मोबाईल क्रमांक 94 21 55 35 26/32 विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी MIDC सोलापूर. शाखा 2 हिरामोती टॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर. मार्केटिंग डायरेक्टर 90 28 72 44 49.